1 मे 2013ची ती संध्याकाळ. एकनाथ खडसेंचे चिरंजीव स्वर्गीय निखिल खडसे हे दिवसभर लग्न सोहळ्यांना हजेरी लावून झाल्यानंतर दुपारच्या सुमारास घरी आले. घरात आई आणि त्यांच्या पत्नी रक्षा खडसे होत्या. आल्या आल्या निखिल यांनी आई आणि पत्नी रक्षा यांच्यासोबत हॉलमध्ये चहा घेतला आणि नंतर ते फ्रेश होण्यासाठी वर त्यांच्या बेडरूममध्ये गेले. थोड्या वेळात रक्षा खडसे सुद्धा बेडरूममध्ये गेल्या. तिथे त्यांच्यात म्हणजेच निखिल खडसे आणि रक्षा खडसे या दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं. त्यानंतर रक्षा खडसे या परत किचनमध्ये आल्या. निखिल यांच्या आई मंदाकिनी या सुद्धा त्यावेळी किचनमध्येच होत्या. दरम्यान रक्षा खडसे या बेडरूममधून किचनमध्ये पोहोचायच्या आतच खोलीतून हादरवून टाकणारा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने रक्षा खडसे आणि मंदाकिनी खडसे धावत गेल्या आणि बघतात तर काय, निखिल हे त्यांच्या बेडवरती होते. डोक्यातून रक्त वाहत होतं. पुढे रक्षा यांनी त्यांच्या गावच्या सरपंचांना फोन केला. गावातले लोक आले. निखिल यांना ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटलमधून घेऊन जाणार तितक्यात एकनाथ खडसे तिथे आले आणि मग तिथून पुढे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून ते आज तागायत त्यांचे वडील म्हणजेच एकनाथ खडसे यांच्यावरती त्यांच्याच मुलाच्या खुनाचा आरोप केला जातोय. आता तुम्ही म्हणाल की खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबद्दल आज का चर्चा होतीये? तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निखिल खडसे यांनी स्वतःला संपवलं नाही तर त्यांचा खूनच झालाय असा संशय व्यक्त केला आणि त्यामुळे या आरोपात आता कितपत तथ्य आहे? एकनाथ खडसेंच्या मुलाचं त्यावेळी नेमकं काय झालं होतं? त्यांची हत्या झाली होती का की त्यांनी स्वतःला संपवून घेतलं होतं? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयस्परी. मंडळी, मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे दोघं सुद्धा सध्या सीडी स्कॅन्डलवरून एकमेकांवरती चांगलीच तुटून पडलेत. दुसरीकडे हे सीडी प्रकरण कमी म्हणून की काय, आता खडसेंच्या मुलाच्या मृत्यूवरून परत एकदा या दोघांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसतीये. दरम्यान एकनाथ खडसेंच्या मुलाची म्हणजेच निखिल खडसेंचा मृत्यू कसा झाला असा वाद या दोघांमध्ये आहे. निखिल खडसे हा एकनाथ खडसेंचा एकुलता एक मुलगा. रक्षा खडसे यांचे ते पती. 2013 मध्ये निखिल खडसे यांनी स्वतःला संपवून घेतला. मात्र निखिल खडसेंनी स्वतःला संपवलं नसून त्यांची त्यावेळी हत्या झालेली होती असा दावा गिरीश महाजन कायम करत आलेत. यावेळी मात्र या प्रकरणाला महाजनांनी दाखला दिलाय तो प्रफुल्ल लोढा याचा. निखिल खडसेचा मृत्यू झाला त्यावेळी ती हत्या होती की त्यांनी स्वतःला संपवलं असा सवाल प्रफुल्ल लोढ्यानं केल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलेला आहे. दुसऱ्याकडे एवढ्या वर्षानंतर पोटच्या पोराच्या मृत्यूवरून राजकारण सुरू झाल्यानं खडसे सुद्धा चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुलाच्या मृत्यूवरून इशारे कसले देता? दम असेल तर चौकशी करा असं थेट आव्हानच आता खडसेंनी महाजन यांना दिलेलं आहे. दरम्यान ज्या दिवशी एकनाथ खडसेंच्या मुलाचा मृत्यू झाला होता तो दिवस होता 1 मे. राज्यात सगळीकडे महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. दुसरीकडे मात्र खडसे कुटुंबावरती शोककळा पसरलेली होती. या दिवशी खडसे सकाळपासूनच म्हणजेच निखिल खडसे हे सकाळपासूनच घराबाहेर होते. त्यानंतर दुपारच्या आसपास आपल्या इनोव्हा या कारमधून ते मुक्ताईनगरच्या घरी माघारी परतले. आले तेव्हा निखिल हे व्यवस्थित होते. चेहऱ्यावरती कोणताही ताणतणाव नव्हता, चिंता नव्हती. घरात त्यावेळी त्यांच्या आई मंदाकिनी खडसे आणि पत्नी रक्षा खडसे होत्या. तर एकनाथ खडसे हे त्यांच्या जुन्या गावात एका ग्रामपंचायत सदस्याकडे लग्नाला गेलेले होते. त्याचवेळी निखिल खडसे हे घरी आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीमध्ये गेले. घरातलं वातावरण तसं बघायला गेलं तर सगळं शांत होतं. सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. इतक्यात थरकाप उडवणारा एक आवाज झाला आणि तो आवाज होता गोळीबाराचा. साधारण दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्याच खोलीतून गोळीबाराचा आवाज झाल्यानं घरचे हादरले. भरल्या घरात गोळीबाराचा आवाज ऐकून आई मंदाकिनी आणि पत्नी रक्षा खडसे दचकल्या आणि धावत धावत निखिल यांच्या खोलीमध्ये गेल्या. दार उघडलं आणि बघतात तर निखिल हे त्यांच्या बेडवरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांनी त्यांच्या पिस्तुलातून डोक्याच्या उजव्या बाजूला गोळी झाडून घेतलेली होती. पुढे त्यांना तातडीनं उपचारासाठी जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील यांच्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेण्यात आलं, जे खडसेंच्या घरापासून साधारण 50 किलोमीटर दूर होता. निखिल यांना हॉस्पिटलमध्ये आणून 35 मिनिटं झालेली होती. यात तिथे गेल्यावरती त्यांच्यावरती संध्याकाळी साधारण 5:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर महेश पुकार
डॉक्टर संजीव हुजूर बाजार, डॉक्टर ललित पाटील आणि डॉक्टर उल्हास पाटील यांनी त्यांच्यावरती गोदावरी रुग्णालयामध्ये उपचार केले। मात्र ज्यावेळी त्यांनी डोक्यामध्ये गोळी झाडून घेतलेली होती त्यावेळी शरीरातून जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने संध्याकाळी 6:05 त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर रात्री 8 वाजता त्यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि गुरुवारी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर इथे त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले। ज्यावेळी निखिल यांनी डोक्यामध्ये गोळी झाडून घेतलेली होती त्यावेळी सुरुवातीला निखिल यांच्या आई आणि पत्नीला काहीच समजत नव्हतं। अगदी सकाळीपर्यंत डोळ्यासमोर असणारे निखिल खडसे यांनी असा निर्णय का घेतला हेच त्यांच्या काही केल्या लक्षात येईना, किंबहुना ते आत्ताही कोणाला न उलगडलेलं कोड आहे। निखिल खडसे यांच्या राजकीय आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते सर्वात आधी जिल्हा परिषदेमध्ये भाजपतर्फे सदस्य म्हणून निवडून आलेले होते। त्यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये विधान परिषद निवडणुकीत सुद्धा जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली होती। मात्र अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी त्यांचा त्यावेळी पराभव केला। त्यामुळे स्थानिक राजकारणात हा खडसे कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानला जात होता। पक्षाकडून भारतीय जनता युवा मोर्चाचं जिल्हा उपाध्यक्ष पद सुद्धा निखिल खडसे यांना त्यावेळी देण्यात आलेलं होतं, पण निवडणुकीतील पराभव आणि राजकारणामध्ये आपलं काहीही होत नाही हे त्यांचं नैराश्य निखिल खडसे यांना खात होतं। यातच काही वर्षांपासून निखिल खडसे हे पाठ आणि मानेच्या दुखण्याने सुद्धा त्रस्त होते। त्यामुळे आजारपणाच्या नैराश्यातून निखिल खडसे यांनी स्वतःला संपवल्याची चर्चा त्यावेळी चांगलीच रंगलेली होती। दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची चिठ्ठी मिळाल्याची नोंद अजूनपर्यंत नाहीये। त्यामुळे 2013 सालची निखिल खडसेंच्या मृत्यूची घटना गिरीश महाजनांच्या आरोपांमुळे सातत्याने चर्चेत येते। दरम्यान 2022 मध्ये एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांबद्दल एक विधान केलेलं होतं। खडसे त्यावेळी असं म्हणाले होते की दुर्दैवानं गिरीश महाजन यांना मुलगा नाहीये, नाहीतर तो सुद्धा राजकारणात आला असता। तर दुसरीकडे महाजन देखील वेळोवेळी निखिल खडसे यांच्या मृत्यू प्रकरणावरून खडसेंना डिवचत असताना आपल्याला पाहायला मिळतं। मंडळी, गेल्या वर्षांचा जर इतिहास पाहिला तर खडसे महाजन यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही असंच म्हणायला लागेल। बाकी आपल्याकडचं राजकारण असं आहे जिथे कोणतीही घटना घडली की लगेचच त्या घटनेचे तर्क आणि वितर्क लावले जातात। यात मग स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा मग प्रमोद महाजन असतील, घातपाताचा अँगल या सगळ्या गोष्टींना अगदी सहज लावला जातो। उदाहरण द्यायचं झालं तर राणे कुटुंबाने शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूवरती अनेक वेळा संशय व्यक्त केला। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला तेव्हा सुद्धा असाच संशय घेण्यात आलेला होता। पुढे प्रमोद महाजन यांची हत्या झाली त्यावेळी सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले गेले। त्यानंतर आता निखिल खडसे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर सुद्धा वेगवेगळे आरोप करत अशाच पद्धतीचा संशय आता वारंवार व्यक्त केला जातो। पण मंडळी, राजकारण म्हटलं की आरोप आणि प्रत्यारोप आलेच हे मान्य आहे। मात्र ज्यावेळी हे आरोप त्यांच्या मुलाबाळांपर्यंत जातात त्यावेळी मात्र राजकारण अत्यंत खालच्या थराला जातं आणि जिव्हारी लागतं। राजकारण काहीही असलं, आरोप प्रत्यारोपांचं हे राजकारण कुणाच्या कुटुंबापर्यंत जाणं नक्कीच योग्य वाटत नाही। बाकी यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हालाही असंच वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।